सापाला मस्त लागलं काय नाही त्याचा काही प्रश्न येत नाही. शेड मध्ये कोंबड्या बसवलेल्या अंड्याला. अंडी म्हणजे पिल्ली काढायला, मग ते साप येऊन ते कोंबड्या 2 मारल्या. होय होय पाटील. होय आणला ते आलेत की. वाईट म्हणजे बाबा आले त्यात. होय पाटील पूर्ण गिळले वा त्यांना. मुडक्याला मारले किती काळं निळ झालं बघ. वीस धरून किती डब्यात बेकार. घातले. नमस्कार मित्रांनो, वारं भयानक सुटलं. पाऊस उघडला लगेच सापांचे कॉल चालू आहेत. आणि घरचं काम बघत कुत्रं चावत नाही ना. ते कसलं दिसतंय मेजर साहेब, कशात बसलं या इथं आत कोपऱ्यात सांगतो. कुणीकडे रे? हो एक कोंबडी मारल्या आणि एक कोंबडी आत लेक मारली आणि आता तिथं आत आहे बघा. हे आहे क्रेडच्या माग आहे. ह्या ते सगळ्यात कोंबड्या जायच्या हळू बाजूला उचलू का. आणि तुला दिसलं कसं? दिसलं कसं म्हणजे मी इथं आल्यावर आहे ना, मला इथे शेपटी दिसली. जरा आता आल्यावर एक कोंबडी मारलेली दिसली. अरे वाईट झाले. कोंबडी मारलेली आहे, पिल्ली मारलेले आहेत आणि ती पण कोंबडी मारली त्यानं ह्याची खालची कोंबडी मारली बचावासाठी. एकदम भयंकर. त्या वरडल्यावरच मी आत आलो ना. ती कोंबडी जिवंत. हा ती तेवढी जिवंत आहे. त्या खालची मारली वाटतं. ती कोंबडी जिवंत आहे. सती इकडे स्वतः तिथे ठेवा. तिला उचला, व्यवस्थित घे कोंबडी, सोड नको खाली. ही जिवंत आहे. ती बी आहे ना जिवंत. असू दे ना इथं. हा ते असू दे तिथंच. फक्त असू दे ती बी असू दे जिवंत. असू दे ना. हा मेजर पप्पा हे धरा. असू दे. तिथं पलीकडे आहे ना. हो का. तिथे अंडी खाल्लाय भरपूर असे. इकडे दे. साईडला ही कोंबडी. मेजर साहेब ही बाहेर घ्या, ही तिकडे घ्या. फक्त आपटू नका, तिची अंडीची व्यवस्थित आहे. ही पण जिवंत आहे ना. हा ही पण जिवंत आहे. चौथ्या कोंबडी चावलाय चौथ्या. नागच आहे. तिथे मोठा नाग आहे बघा, भयंकर असा खंकार नाग. ही पण मारला या. अरे तिकडे दे मी धरतो. थांबा. मित्रांनो, किती नुकसान केले, किती अंडी खाल्लाय भैया. 21 हा 21 अंडी आता किती कोण असतात. तिथे आणि ती कोंबडी मिली, तिच्या अंडी आता तिच्या खाली घातली पाहिजेत. होय लोड होणार. आणि अंडी बी त्याच्या पोटात. पोटात आहेत अंडी 3-4. आणि कोंबड्यांचा व्यवसाय आहे. भयंकर असं दुःखद आहे की एक कोंबडी मारली, त्याच्या खाली पण मारल्या. होय 2 मारल्या का? ते बघतो की थांब. बघ बरं ती जिवंत आहे का पहिले. आहे मारली. हो बाई, मारली. अरा किती मारल्या? 2 कोंबड्या मारल्या. काय करायचं आणि काय. हा न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण नाग येतोय. मोठ्याच्या मोठा फुल साईजचा आहे. आणि जाधव वस्ती म्हणून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओद्वारे की कोंबडी मारल्या, 2 मारल्या. ज्यावेळी कोंबडी अंड्याच्या बचावासाठी, पिल्लांच्या आत्मरक्षणासाठी ज्यावेळी नाग चावतोय त्यावेळी कोणताही प्राणी मरतोय. आणि ही कोंबडी डेड झालेली आहे, ती कोंबडी डेड झालेली आहे. आणि भरणी आणा मेजर साहेब याला इथं भरणी आहे का ना. ते बरं असं ते भरण्यांचा जा. ठीक नाही चालत. भरणी आणा. काहीतरी हा पॅक पाहिजे. हा मोठा नाही हो, येत नाही. अगं ते अडकलंय त्यात. एवढं काय तुम्ही जा की आता. कसा जातोय जा. एवढी अडकलाय चांगला आणि कशाला निघतोय? आता निघाला. भयंकर असं खंकार नागाने भयंकर असं नुकसान केलेलं आहे. मेजर म्हणून माझेच आहे तिथले शेजारचे. किती वाईट खाल्लेलं आहे बघा त्यांना. तर ज्यावेळी मी हे केलं ना तेव्हा त्यानं फडी काढली होती. मी म्हटलं ओळखलाच नाही. नाग आहे भैया, नाग नाग आहे विषारी मोठाच्या मोठा. आवाज आता लगेच फुल्ल केलं त्यानं. फन काढतोयच ना लगेच. अंडी पाक संपवला. 4 खाल्लाय बघ भैया अंडी. आणि त्यावेळीच त्या कोंबड्यांना चावलाय. आणि ती बचावासाठी कोंबडीला तोंडाला बाईट मारली आणि तो उशीर येऊन थांबला या. हा आणा तुम्ही लवकर.
तुमच्याकडे येत ना आता मी धरलाय की याला ते नव्ह मग आता हे फडी का काढत नाही चालतंय की काढतोय. तो पण ते किती त्याचं का नुसतं ही करायचं आहे हा भयंकर आहे, नुकसान केलं गेलं. हे देवा चांगला आहे का चांगला आहे आणि खाऊन तो गेलाय का बघा भक्ष तिथंच बसला. बसलाय म्हणजे मी जाऊन दिलं नाही त्याला अजिबात एखादा त्यानं मग कार्यक्रम केला माहीत झाल्यावर नाही मी तिथनं जाऊन दिलं नाही त्याला तुझी ह्यातला नाही की दोन कोंबड्या जिथं पिल्ली घालण्यासाठी अंड्याला बसवलेल्या होत्या तिथं 3 कोंबड्या बसवलेल्या होत्या. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशु आणि कोंबड्या यांच्याशी शेतकऱ्याशीच विषारी नागांचा संपर्क येतो आणि शेतकऱ्याला पण धोका घडू शकतो आणि अशा पाळीव प्राण्यांना पण धोका घडू शकतोय. आणि हा धोका इतका भयानक घडलेला आहे की 25 कोंबडीची अंडी एका आणि 50 अंडी आणि भैया 2 कोंबड्या कमीत दोन कमी कोंबड्या मारल्या आणि 2 कोंबडी जिवंत आहेत. 2 कोंबड्या जिवंत आहेत. तरी नशीब वेळे त्यानं बघितलं म्हणून ते वाचलेले आहेत मित्रांनो. आणि प्रत्येकानं सावधगिरी घेण्याचे आणि कोंबड्यांची पिल्ली काढायची आहे त्यावेळी कोणत्याही उंच भागावर जेणेकरून सापाला तिथं भक्ष आहे याचा सेन्सर लागणार नाही, सापांना लक्षात येणार नाही असं उंच ठिकाणी कोंबड्या बसवणं गरजेचं आहे. या उदाहरणावरून आणि नांगुळे गावामध्ये पण अशा कोंबड्या मारलेल्या होत्या. त्यामुळं हे दुसरं प्रकरण आहे माझ्या कवठेमंकाळ तालुक्यात. आणि डिपार्टमेंट याच्यासाठी पाठपुरावा केला तर 1000-2000 देतंय नुकसान भरपाई. पण कोणीही रागापोटे असं सापाला मारू नका. त्याला काय भूक लागल्या भक्ष खाली होतं त्यानं पकडले. ज्यावेळी कोंबडी त्याच्या अंड्याच्या बचावासाठी नागाला टोच मारल्यावर चावलेला आहे. त्यामुळं वन्यजीवांचा इथं काही प्रश्न येत नाही. कोणीही नाराज होऊ नका. पण असं शेतकऱ्याचं नुकसान झालं तर गव्हर्नमेंट याचे नुकसान भरपाई देऊ शकते मित्रांनो. आता 300-300 म्हटलं तर 500-500चे 1000 रुपये आणि ती अंडी कमीत कमी 1,500 ते 2,000 शेतकऱ्याचं या नागाने नुकसान केलेलं आहे मित्रांनो. या रागापोटी कोणी शेतकऱ्यांनी साप मारू नका. जवळच्या सर्प मित्राला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला करून अशा वन्यजीवांना वाचवा. अन्न सगळ्यातला महत्त्वाचा घटक आहे. या भैयाचं अभिनंदन. त्यानं सापाला न इजा पोचवता मला बोलवल्याबद्दल साप वाचवा. निसर्ग वाचवा. जय दिदी. नाही येत नसतोय साप. होय, हा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 त्यातलीच अंडी खाल्ल्यात मारून मला म्हणजे हा? किती खाल्ली त्यानं. आणि ते कॅरेटचा इकडचा भसकाय त्यातनं गेलाय ह्याच्यातनं गेलंय इकडे येऊन इकडे येऊन खाल्लंय बरोबर आणि बसलंय पण तिथंच. सकाळी फोन करा